लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। हर्षवर्धन जाधव यांचा दिगाव खेडी येथे सर्कल मेळावा संपन्न। निधी अभावी विविध विकास कामे रखडले, माननीय आमदार हर्षवर्धन जाधव। कन्नड तालुक्याचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा कन्नड तालुक्यामध्ये जिल्हा परिषद सर्कल मेळावे सुरू असून जनतेचा भरभरून प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे। दिगाव खेडी येथे सायंकाळी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारकाचे पूजन करण्यात आले। त्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। या प्रसंगी रात्रीच्या 10 वाजेपर्यंत कडाक्याच्या थंडीमध्ये जनतेचा भरभरून प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले। या प्रसंगी हर्षवर्धन जाधव यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला। निधी अभावी शासनाच्या विविध योजना व विकास कामे रखडले असून सर्वसामान्य जनता त्रस्त झाल्याचे मत त्यांनी व्यक्त केले। तसेच घरकुल लाभधारकांचे हप्ते रखडलेले असून विहीर, गाय, कोठा यांचे पैसे देखील रखडले आहेत। त्यामुळे जनतेमध्ये रोष व्यक्त होत आहे। तर ग्रामपंचायतच्या 15व्या वित्त आयोगाचा निधी अनेक ग्रामपंचायतींना मिळाला नाही। त्यामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन होणे व गावाच्या विविध समस्या विकास कामांना देखील प्रतिबंध लागला आहे। प्रशासनाच्या ढिसाळ नियोजन यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे। तरुणांना नोकऱ्या देण्याचे आश्वासन खोटे असल्याचे मत देखील त्यांनी व्यक्त केले। शासनाच्या योजना ह्या फक्त निवडक लाभार्थ्यांनाच मिळतात। खऱ्या लाभार्थी शासकीय योजनांपासून वंचित राहतात। निवडणूक झाल्यापासून तालुक्यामध्ये आमदार निधी देखील अद्यापही मिळालेला नाही। यासह विविध महत्त्वाच्या समस्या त्यांनी कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केल्या। या कार्यक्रमाचे नियोजन माजी उपसरपंच राजू तुपे यांनी केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व निरोप समारंभ देखील त्यांनी केला। प्रसंगी आलेल्या मान्यवरांचा सत्कार सन्मान करण्यात आला। या प्रसंगी सरकारमधील प्रत्येक गावातील कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज जे नाचनवेल चिंचोली जे सर्कल आहे, या सर्कलमध्ये आपण जो मेळावा घेतला, जनतेने एवढा प्रतिसाद दिला कारण आणि एवढा भरभरून प्रतिसाद दिला, काय नेमकं कारण याचं एवढं आज? याचं कारण एवढंच आहे की सत्य दडत नसतं। मी सभेतही बोललो आहे, आपणालाही सांगू इच्छितो, सूर्याला ग्रहण जरूर आहे, पण ग्रहण हे आत्तापर्यंत सूर्याला नष्ट करू शकलेलं नाही आहे, ते ग्रहणच नष्ट झालं। आणि ही बाब पुन्हा एकदा दिगाव आणि नाचनवेल जिल्हा परिषद सर्कलच्या सर्वसामान्य लोकांनी महाराष्ट्राच्या तमाम राज्यकर्त्यांच्या लक्षात आणून दिली असावी। आज सगळ्या गावातनं या नाचनवेल चिंचोली जिल्हा परिषदेच्या स्वखर्चाने एकही रुपया मी कोणाला दिलेला नाही। मंडळी प्रचंड इथे जमा झाली आणि हे द्योतक आहे त्या गोष्टीचं जे मी सातत्याने मांडत आलो सत्य। आणि संपूर्ण जे सर्वसामान्य जनता आहे ही अतिशय त्रस्त झाली, कारण योजना भरपूर आहेत आणि मंजूर पण झाल्या, परंतु खात्यावर पैसे न अभावी मात्र शासनाचे या ठिकाणी दुर्लक्ष आहेत आणि जनता त्रस्त झालेली आहे। याविषयी देखील आपण मुद्दे मांडले, त्यामुळं जनता देखील आपल्या या मुद्द्याशी सहमत आहे। काय सांगाल शासनाचं यामध्ये? शासनाच्या जमिनी भाड्याने दिल्याशिवाय शासनाकडे पैसे येणार नाहीत। कर आणि कर्ज हे मॉडेल फेल झालेलं आहे। कर्ज काढून दिवाळी करणं हे सरकारची पहिल्यापासूनची पद्धत आहे आणि म्हणून कर्ज वाटेल तितकं झालं आहे। कर्ज म्हटल्याच्या नंतर त्याचा हप्ता आला। महाराष्ट्र राज्य सरकारला महिन्याला वर्षाला 60,000 कोटी रुपयाचा हप्ता भरायला लागतो आणि महाराष्ट्र सरकारकडे आमदनी GSTचा कट झाल्याच्या नंतर मोठ्या मुश्किलीने 3,18,000 ते 3,20,000 कोटी आहे। महाराष्ट्र सरकारचा आस्थापना खर्च, ज्याच्यामध्ये पगार आहे, ज्याच्यामध्ये व्याज आहे, ज्याच्यामध्ये पेन्शन आहे, ज्याच्यामध्ये इतर काही गोष्टी सबसिडी आहे, यालाच सरकारला जवळपास 6,34,000 कोटी रुपये लागतात। हे बजेटचं पुस्तक सांगते, जे नागपूरमध्ये मी मांडून आलो। आता ज्या वेळेला 3,18,000 उत्पन्न आहे, ज्याच्यातले 60,000 कोटी रुपये हे व्याज जाणार आहे आणि मागणी मात्र 6,34,000 कोटीचे बेसिक, त्यावेळेला विकासासाठी पैसे कसे उपलब्ध होतील? आणि विकासासाठी पैसे उपलब्ध नाही झाले की मग विकास होऊन जे कराच्या माध्यमातून पुन्हा एकदा सरकारकडे हे पैसे वापस फिरले असते ते फिरणार नाही। आज जर का शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी भरपूर रक्कम दिली असती तर शेतकऱ्यांनी ती रक्कम खर्च केली असती आणि जी खर्च केलेली रक्कम होती त्याच्यातनं काही पैसे टॅक्सच्या माध्यमातून पुन्हा सरकारच्या तिजोरीत गेले असते, म्हणजे कुठंतरी पॉझिटिव्ह सायकल तयार झालं असतं। आता ते सायकल निगेटिव्ह झाली, न सरकारकडे पैसे आहेत न लोकांकडे आहेत। आणि कर्ज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे, छत्रपती संभाजीनगर, कन्नड। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.